Hello friend. Now we are going to discuss about hydrogen bonding. So what is meant by hydrogen bonding? So hydrogen bonding is the one of the most important topic, which is most important topic to show about the different properties of the molecule, such as the boiling point and melting point of the molecule, solid and liquid behavior of water. Okay. So what is mean by hydrogen bond? What is mean by hydrogen bond? आपको पता होगा कोवेलेंट बॉन्ड पता होगा, आयोनिक बॉन्ड पता होगा, मेटेलिक बॉन्ड पता होगा, कोऑर्डिनेट बॉन्ड पता होगा, मगर अभी ये नया बॉन्ड आया है उसे बोलते हैं हाइड्रोजन बॉन्ड. तो ये हाइड्रोजन बॉन्डिंग, व्हाट इज मीन बाय हाइड्रोजन बॉन्डिंग? तो सबसे पहले आपको पता होना चाहिए कि व्हाट इज मीन बाय हाइड्रोजन. ओके. सो हाइड्रोजन आपको पता है, हाइड्रोजन का एटॉमिक नंबर 1 है और मास नंबर भी 1 है. How many protons and how many electrons and how many neutrons present in the hydrogen? आता हायड्रोजन मध्ये किती प्रोटॉन आहे, किती न्यूट्रॉन आहे आणि किती इलेक्ट्रॉन आहे कसं लक्षात ठेवा. तर हायड्रोजनचा जर ॲटम काढला तर एकच प्रोटॉन आहे. प्रोटॉनची संख्या किती आहे? 1. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1. आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 0. म्हणजे जगात एकच असा ॲटम आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या काय आहे? 0 आहे. म्हणून त्यात न्यूट्रॉन नाही. म्हणून हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये फक्त काय आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? न्यूक्लियस मध्ये असतात. आणि न्यूक्लियस मध्ये आता न्यूट्रॉन राहिलाच नाही. हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉनच नाही, तर फक्त काय राहिला? प्रोटॉन. म्हणून याला काय म्हणतात? हायड्रोजनला दुसरं नाव दिलं प्रोटॉन. हायड्रोजनला दुसरं काय नाव दिलं? प्रोटॉन. तर व्हॉट इज मीन बाय हायड्रोजन बॉन्ड और व्हॉट इज मीन बाय हायड्रोजन बॉन्डिंग? खूपच सोपं आहे. शेअर करणे, दोघा मिळून एक किंवा एक असं. शेअरिंग ऑफ प्रोटॉन, शेअरिंग ऑफ हायड्रोजन और शेअरिंग ऑफ प्रोटॉन बिटवीन 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या मधामध्ये जर एखादा हायड्रोजन, त्यालाच काय म्हटलं मी, प्रोटॉन येत असेल तर त्याला काय, तेव्हा काय दिसते आपल्याला? हायड्रोजन बॉन्डिंग दिसते. मीन्स शेअरिंग ऑफ प्रोटॉन बिटवीन 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, इट इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे जिथं शेअरिंग होते प्रोटॉनची 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या मध्ये, त्यालाच काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्डिंग. पण कोणत्याही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम मध्ये प्रोटॉन आला आणि हायड्रोजन बॉन्डिंग आहे असं म्हणता येत नाही. सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, आपण लेक्चर सुद्धा स्मार्टफोनवरच घेत आहे. लक्षात ठेवायचं, हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं की फोन लक्षात ठेवायचं. फोन काय लक्षात ठेवायचं? फोन. F म्हणजे फ्लोरीन, O म्हणजे ऑक्सिजन, N म्हणजे नायट्रोजन. फोन लक्षात ठेवायचं. तर ओनली 3 ॲटम इन पिरियडिक टेबल. 3 ॲटम कोणते? फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. हे तीनच मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. ओनली 3 ॲटम कोणते? तर फोन, FON, कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनच हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात. बाकीचे हायड्रोजन बॉन्ड तयार करतात का? नाही. तुम्ही म्हणाल की कार्बन, CH4 असे जे बॉन्ड आहे हायड्रोजन बॉन्ड आहे? नाही, कारण की त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एवढी नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? फोन, FON. तर शेअरिंग ऑफ प्रोटॉन बिटवीन FON, फोन, इट इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल आहे HF. इथे HF दिसते तुम्हाला. या HF मध्ये काय होईल? एका ग्लासमध्ये जर HF घेतला, हायड्रोजन फ्लोराईड, तर त्या ग्लासमध्ये एकच मॉलिक्यूल असेल का? नाही. तर एक HF असा, त्याच्या बाजूला दुसरा HF, तिसरा, चौथा, पाचवा. तर हा फ्लोरीन आणि हा हायड्रोजन काय करतो? थोडंसं अट्रॅक्शन दाखवतो. हा फ्लोरीन, हा हायड्रोजन काय करतो? अट्रॅक्शन दाखवतो. म्हणजेच काय दिसते तुम्हाला? इथे एक फ्लोरीन दिसते, दुसरा एक फ्लोरीन दिसते. म्हणजे 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आले आणि याच्या मधामध्ये काय सापडला? हायड्रोजन सापडला. म्हणजेच काय झाला? तो शेअर झाला. शेअरिंग ऑफ हायड्रोजन बिटवीन 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. कोणता? फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर 2 फ्लोरीनच्या मधात हायड्रोजन आला, याला म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग. सिमिलरली वॉटर, हा वॉटर मॉलिक्यूल आहे. ओके. हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. तर याचा ऑक्सिजन, याचा ऑक्सिजन आणि याचा नायट्रोजन. बघा, याचा OH आणि याचा O काय दाखवतो? थोडंसं अट्रॅक्शन दाखवतो. हा H O कडे अट्रॅक्ट होतो आणि हा H O कडे अट्रॅक्ट झाला का थोडंसं बॉन्डिंग टाईपचं. अट्रॅक्शन म्हणजेच काय? तर केमिकल बॉन्ड, थोडीशी बॉन्डिंग, वंडरऑल बॉन्डिंग. म्हणजे काय म्हणतात? वीक इंटरॅक्शन. कंप्लीट बॉन्ड नाही, वीक इंटरॅक्शन तयार होते आणि अशा टाईपच्या इंटरॅक्शनला काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे शेअरिंग ऑफ हायड्रोजन बिटवीन
टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, बघा इथं ऑक्सिजन एक ऑक्सिजन, म्हणजे वॉटर मध्ये सुद्धा काय झालं, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. एचएफ मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग आहे, वॉटर मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग आहे. अमोनिया मध्ये होईल का, तुम्ही सांगा. अमोनिया मध्ये सुद्धा काय, या नायट्रोजन आणि हायड्रोजन आणि नायट्रोजन आहे का, म्हणजे नायट्रोजन हायड्रोजन नायट्रोजन असं होऊ शकते. म्हणून अमोनिया मध्ये सुद्धा काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. तर हायड्रोजन बॉन्डिंग किती सोपं आहे बघा. शेअरिंग ऑफ प्रोटॉन और हायड्रोजन बिटवीन टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, पण कोणते, तीनच इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सांगितले, ते म्हणजे फोन. तर फोन लक्षात ठेवा, परंतु नुसतं इथंच थांबत नाही मित्रांनो. हायड्रोजन बॉन्डिंग जर डीप शिकायला गेलो तर आपल्याला दोन टाईपची हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पहिली आहे इंट्रामॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर, आणि दुसरी आहे इंटर मॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये, एकाच मॉलिक्युल मध्ये, आणि इंटर मध्ये वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये, बरोबर आहे. इंटरमॉलिक्युलर, इंटरनॅशनल दोन नेशनच्या मध्ये, आणि इंट्रानेशन म्हणजे नेशनच्या आतमध्ये, देशातच. ओके, इंटरमॉलिक्युलर अँड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, द हायड्रोजन बॉन्ड किंवा द शेअरिंग ऑफ प्रोटॉन बिटवीन टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन अ सिंगल मॉलिक्यूल, इट इज कॉल्ड एज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एक्झाम्पल, पॅरा नायट्रोफेनॉल किंवा अर्थो नायट्रोफेनॉल, पॅरा नाही, NO2, आणि इथं काय आहे, OH आहे. आता तुम्हाला माहित असेल, हा OH असा काढू शकतो, हा O, हा H आणि हा O टाकू शकते. इथच्या इथं अट्रॅक्शन जवळ आहे म्हणून. पण तुम्ही म्हणाल इथं पॅरा नायट्रोफेनॉल, एक्झाम्पल सांगतोय मी, NO2 आणि इथं OH, इथं H आणि इथं O, एवढ्या दूर अट्रॅक्शन होईल का, नाही. म्हणजे पॅरा नायट्रोफेनॉल मध्ये काय नाही, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नाही. इंटर आहे बघा, हा OH दुसऱ्या मॉलिक्युलच्या OH ला दाखवू शकते. व्हॉट इज मीन बाय इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, शेअरिंग ऑफ प्रोटॉन बिटवीन टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम इन अ सिंगल मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झाला, दुसऱ्या मॉलिक्यूलची गरज नाही. तर अशा टाइपच्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. तर एक्झाम्पल लक्षात ठेवा. दुसरं, सॅलिसिलिक ऍसिड किंवा सॅलिसिलाल्डिहाइड, COOH, आणि इथं काय असतो, OH. बघा, हा O, हा H आणि हा O जवळ जवळच आहे ना, तर इथं एक हायड्रोजन दोन ऑक्सिजनच्या मधात आला, म्हणून याला काय म्हणतात, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अशी असते, एकाच मॉलिक्यूल मध्ये दोन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या मध्ये हायड्रोजन सापडते, याला काय म्हणायचं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होते, बॉइलिंग पॉईंट कमी होऊन जाते, हे लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली हायड्रोजन बॉन्डिंग मुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट वाढते, ऍग्रिगेशन ऑफ मॉलिक्यूल होते, एकत्र येतात सगळे मॉलिक्यूल, आणि एकत्र आल्यामुळे त्याला जास्त उष्णता द्यावी लागेल, नाही जास्त हीट द्यावी लागेल सेपरेट करण्यासाठी, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय होते, वाढते. ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग boiling point increases, but due to intramolecular hydrogen bonding boiling point of the molecule decreases. कारण की हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या संपर्कात येत नाही, कारण की तो स्वतःच खुश आहे. ओके, तर त्याला गरज नाही दुसऱ्या मॉलिक्यूलची, म्हणजे दुसऱ्या मॉलिक्यूल आणि या मॉलिक्यूलला तोडायला काही हीट द्यायची गरज आहे का, नाही, म्हणून लगेच बॉईल होईल. म्हणून इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये बॉइलिंग पॉईंट काय होते, लो होते, कमी. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, हे जे एक्झाम्पल दिले याच्या वेगवेगळ्या डिफरंट मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झाला, एक हायड्रोजन एक एचएफ दुसऱ्या एचएफ सोबत, किंवा तुम्ही असं म्हणू शकता एचएफ आणि वॉटर मिक्स केले तर एचएफ आणि O, ऑक्सिजनचा O आणि फ्लोरीन एचएफचा F, या दोघांमध्ये हायड्रोजन आला तरी हायड्रोजन बॉन्डिंग होते. अशा टाइपच्या हायड्रोजन बॉन्डिंगला काय म्हणतात, एक H2O दुसरा H2O, दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये काय झाला, हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड और शेअरिंग ऑफ हायड्रोजन बिटवीन टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ टू डिफरंट मॉलिक्युलच डिफरंट, म्हणून त्याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय झालं, बॉइलिंग पॉईंट वाढला. सो बॉइलिंग पॉईंट काय होते, इन्क्रीज होते ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे वेगवेगळे मॉलिक्यूल काय होते, एकत्र येते ड्यू टू ॲग्रिगेशन ऑफ मॉलिक्यूल. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होते, ॲग्रिगेशन ऑफ मॉलिक्यूल होते, आणि मॉलिक्यूल ॲग्रिगेट झाल्यामुळे त्याला तोडायला जास्त हीट लागते, म्हणून बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होते. एकटाच मॉलिक्यूल मध्ये दुसऱ्या मॉलिक्यूल जवळ येत नाही, कारण की स्वतःच्याच मॉलिक्यूल मध्ये काय झाला, हायड्रोजन बॉन्ड आहे, त्याला इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणते. आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होते, बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होते.
ओके, एवढं लक्षात ठेवा. हे होतं हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतात. आता तुम्हाला माहित असेल, पिरियडिक टेबल माहीतच असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीत होईल. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. तर पी ब्लॉक मध्ये जे काही ऑक्सिजन फॅमिली आहे, तर ऑक्सिजन नंतर काय आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे, पोलोनियम आहे. तर आपल्याला काय बघायचं आहे, ऑक्सिजन आणि सल्फर एकाच ग्रुपचे एलिमेंट सारख्या प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे. ऑक्सिजन सुद्धा H2O तयार करतो आणि